भुईगावला समुद्र गिळंकृत करणार. गावकरी तसेच शेतकरी सुद्धा हवालदिल. वसई तालुक्यातील भुईगावचा समुद्र किनारा पर्यटक तसेच पक्षीप्रेमींसाठी खूप प्रसिद्ध आहे. सागरी जीवावर अभ्यास करणारे संशोधक भुईगाव समुद्र किनाऱ्याला पसंती देत असतात. पर्यटनासोबतच भुईगावला समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात भात, चवळी, गवार, वाल, दुधी आदी शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. पर्यटक व शेतीसाठी प्रसिद्ध असलेला निसर्गरम्य भुईगाव समुद्र किनारा पूर्णतः नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. 25 वर्षाआधी शासन व गावकरी यांच्या प्रयत्नाने 12,000पेक्षा जास्त सुरूंच्या झाडांची लागवड करण्यात आली होती. सुरूच्या सुंदर बागेमुळे किनाऱ्याची धूप वाचविणे सोबत समुद्र किनाऱ्याच्या सौंदर्यात भर पडत होती. परंतु मागील 2-3 वर्षापासून प्रचंड भरती व किनारपट्टी भागात वाढत असलेली अतिक्रमणे यामुळे समुद्राचे पाणी किनारा सोडून शेती व सुरूच्या बागेत घुसत आहे. सुरूची जवळजवळ 5,000पेक्षा जास्त झाडे भरतीच्या पाण्याची शिकार झाली आहेत. मागील काही दिवस झालेला पाऊस व प्रचंड भरती यामुळे शेकडो झाडांचा खच भुईगाव समुद्र किनारी पडलेला दिसत आहे. सुरूच्या झाडांची झालेली पडझड भुईगावच्या समुद्रकिनारी भेट देणाऱ्या गावकरी व पर्यटकांच्या डोळ्यात अश्रू आणीत आहेत. गावकरी व पर्यटन प्रेमी यांनी मागील 3-4 वर्षापासून भुईगावला समुद्रकिनारी संरक्षक बंधारा बांधला जावा यासाठी तहसीलदार, प्रांत, महानगरपालिका, जिल्हाधिकारी, मेरीटाईम बोर्ड आदी ठिकाणी अनेकदा पाठपुरावा केला, परंतु काहीही हालचाल झाली नाही. शासनाचे दुर्लक्ष यामुळे किनारपट्टी भागात राहणारे हजारो गावकरी, शेतकरी, मच्छीमार यांच्या जीवावर बेतू शकते. हवामान बदल, समुद्रात वाढता भराव सोबत वाढवण येथे समुद्रात 5001 मधील 30 फूट खोल भराव यामुळे भुईगाव, रानगाव, अर्नाळा आदी गाव पुढील काळात समुद्रात नामशेष होण्याची शक्यता आहे. शासनाने तात्काळ उपलब्ध निधीचा वापर करीत त्वरित मजबूत संरक्षक बंधारा बांधून भुईगावला समुद्राने गिळंकृत करण्यापासून वाचवावे अशी मागणी गावकरी व शेतकरी करीत आहेत. नमस्कार. भुईगावचा समुद्र किनारा फुटत चाललेला आहे. समुद्र किनाऱ्यालगत असलेली झाडं कोलमडत आहे आणि आता परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे, पुढील काही वर्षात हा समुद्र तो संपूर्ण परिसर गिळंकृत करणार असे चिन्ह आहेत. 25 वर्षाअगोदर तेथील गावकऱ्यांनी त्या ठिकाणी अशी प्रचंड प्रमाणात वृक्ष लागवड केलेली होती. अतिशय सुंदर परिसर बनवलेला होता, परंतु आज तो नाहीसा होण्याच्या मार्गावर आलेला आहे. याला कारण काय असावेत बरे? गेले अनेक वर्षापासून पर्यावरण तज्ञ आपल्याला नेहमी सांगत आहेत की तुम्ही या विषयाकडे लक्ष द्या. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जागतिक तापमान, त्याचबरोबर हवामान बदल अशी परिस्थितीमुळे आज असा हा प्रसंग आपल्यावर ओढवलेला आहे. आपणास माहीतच आहे, वाढत्या तापमानामुळे समुद्रातील बर्फ वितळत आहे आणि समुद्राची पातळी वाढत आहे.
हे एक कारण झालं. दुसऱ्या बाजूला अनेक ठिकाणी विकासाच्या नावाखाली भराव टाकण्याचे काम सुरू आहे. या अशा भरावामुळे आणि ज्या ठिकाणी कमकुवत समुद्र किनारा आहे त्या ठिकाणी तो आपल्याला त्याच्यावर अतिक्रमण झाल्यामुळे तो भूभाग घेत असतो. तीच परिस्थिती आज भुईगावमध्ये आहे. ही परिस्थिती केवळ भुईगावपुरता मर्यादित नाही, तर संपूर्ण आपली पश्चिम किनारपट्टी जी आहे अर्नाळापासून ते वसईच्या किल्ल्यापर्यंत ती संपूर्ण पुढील काही वर्षात गिळंकृत होणार आहे असे चिन्ह आहेत. अल गोर यांनी एक चित्रपट बनवलेला आहे. त्याचं नाव द इनकन्व्हिनियंट ट्रूथ. त्याच्यात त्याने स्पष्ट म्हटलेलं आहे की समुद्र किनाऱ्यालगत जी शहरं आहेत ती येणाऱ्या 20-25 वर्षात पाण्याखाली जातील. त्याची कारणंही त्याच्यामध्ये स्पष्ट त्यांनी विशद केलेली आहेत. आणि त्यातही भर म्हणजे विकासाच्या नावाखाली भराव समुद्रामध्ये होत आहे. आता वाढवण बंदर होत आहे डहाणूमध्ये. आपल्याला वाटतं वाढवण बंदर डहाणूत होतं आपल्याला काय त्रास आहे, पण नाही. त्या ठिकाणी जवळपास 5 हेक्टर जागा समुद्रामध्ये भराव करून तेथे पोर्ट बनवलं जाणार आहे. आणि आपल्याकडचे समुद्र किनारे जे कमजोर आहेत ते समुद्र किनारे मग पुढे त्या ठिकाणी पाणी घुसणार आहे. अनेक ठिकाणी असा विचार मांडला जातो, काही दिवसाअगोदर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा समुद्रात उभा करायचा, ते स्मारक समुद्रात तयार करायचं. असे समुद्रात स्मारक होतील, भराव होतील, दिसायला ते बरंही दिसेल, परंतु तो समुद्र ऐकणार नाही. तो कुठे ना कुठेतरी जागा शोधत बसणार आणि कमकुवत किनारे शोधून त्या ठिकाणी तो सगळा भाग आपल्या पोटामध्ये घेणार. तेव्हा जनतेने याचा सगळा विचार केला पाहिजे. विनंती आहे, भुईगावचा किनारा आपल्याला तोच इशारा देत आहे असं मी समजतो. थँक्यू. आभारी.